वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वायुवर्तुळातील पंढरी बीट मध्ये पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आलाय। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। पंढरी बीट खंड क्रमांक 1010 मध्ये पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने आता या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारीला अमरावती वन विभाग अंतर्गत येणाऱ्या वरुड वन परिक्षेत्रामध्ये वायुवर्तुळात पंढरी बीट परिसरात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पशुधन अधिकारी वरुड यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी या वाघाच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर या वाघाचा मृत्यू 15 दिवस आधी झाल्याचा अंदाज असल्याचे सांगितले आहे। वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पशुधन अधिकारी वरुड यांनी या वाघाच्या मृतदेहाचे NTCAच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शवविच्छेदन केले असून त्यामुळे आता या पट्टेदार वाघाचा कशामुळे मृत्यू झाला हे लवकरच समोर येणार आहे। तर या वाघाच्या मृतदेहाला जागेवरच अग्नी देण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यातील वरुड वन परिक्षेत्रातील पंढरी बीट परिसरातील दाट जंगलात हा पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आला। या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा याची चर्चा मात्र तालुक्यात होताना दिसून येत आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली आहे। याआधी वरुड वन परिक्षेत्रात अनेक शेतकऱ्यांना व वन विभागाला पट्टेदार वाघाचे दर्शन देखील झाले आहे। मात्र आज अचानक वाघाचा मृतदेह आढळून आल्याने चर्चा होताना दिसून येत आहे। वरुड वन परिक्षेत्राचा परिसर विशेष म्हणजे महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्राला लागून असून हा परिसर खूप मोठा आहे आणि या परिसरात अनेक वेळा पट्टेदार वाघाने अनेकांना दर्शन देखील दिले असल्याचं समोर आलं आहे। या पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सदरील ही कारवाई पशुवैद्यकीय अधिकारी, डॉग स्क्वॉड, अशासकीय संघटनेचे सदस्य व उपवन संरक्षक डॉक्टर मयूर भुलुमे, विभागीय वन अधिकारी श्री कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी श्री प्रशांत भुजाडे व इतर कर्मचारी यांनी केली आहे। मात्र वरुड तालुक्यात येणाऱ्या वरुड वन परिक्षेत्रातील परिसरात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।